आजचा असा आमचा बेत होता। आज संडे होता तर नक्कीच आज काहीतरी नॉनव्हेज बनणारच। तर जाऊ द्या म्हटलं, खूप कंटाळा आला होता म्हणून शेवटी अंडा करी ही बनवली गेली। परंतु हीच अंडा करी आम्ही जराशी वेगळ्या पद्धतीने बनवली। चवीला तर खूपच छान झाली। चला मग पटकन रेसिपी बघू। तर मी सुरुवातीला अंडी बुडतील इतकं पाणी एका पातेल्यात घेतलं, उकळवायला ठेवलं आणि त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। पाणी उकळल्यानंतरच याच्यामध्ये अंडी सोडायची आणि टायमिंग लावून बरोबर 10 मिनिटांनी गॅस बंद करायचा। गॅसची आच पण मीडियमवरच ठेवायची। 10 मिनिटं झाले, आपण गॅस बंद करून असंच ठेवून देऊ बाजूला। चला आता करीसाठी लागणारं वाटण करूया। तर मी तव्यावरच हे मसाला भाजून घेते। तवा गरम केलाय, थोडंसं तेल टाकायचं। 2 चमचे धणे टाकलेत, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तेल टाकलेत, 1 चमचा बडीशेप टाकली आहे, लवंग 2, मिरी 2 आणि छोटा दालचिनीचा तुकडा मी इथं परतून घेतला आहे। लवंग आणि मिरी मी खूप कमी प्रमाणात वापरते, कारण जास्त असं मसालेदार घरी खाल्लं जात नाही। हे थोडंसं भाजलं ना की लगेच बाजूला काढून घ्यायचं। आणि आता त्याच तव्यात मी अजून 1-2 चमचे तेल घातलं। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतलेत। काप हे पातळ असतात, त्यामुळे हे तेलामध्ये पटकन असे काळे होतात। अर्धा ते 1 मिनिटामध्ये हे छान कलरवर आले की लगेच बाजूला काढून घेतले। त्याच तव्यामध्ये आपण 2 मोठे उभे चिरलेले कांदे टाकून घेतोय। 1 ते 1.5 इंच इतकं आलं टाकून घेतोय। आपण हे सर्व साहित्य एकदमच भाजून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या पण घालून घेतोय। आता कांदा, आलं आणि लसूण छान काळसर होईल असं इथंपर्यंत हे परतून घ्यायचं। जर तुम्ही थोडंसं परतून हे घेतलं तर मग ग्रेव्ही गुळचट अशी लागते। तर हे खड्या मसाल्यांमध्येच मी हे सर्व साहित्य काढून घेतलं। दोन्ही एकत्र करून थंड झाल्यावर मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदम बारीक असं हे वाटण वाटून घ्यायचं। वाटण शक्यतो एकदम बारीक वाटलं गेलं पाहिजे, त्यामुळे ग्रेव्ही आहे ना ही अशी मिळून येते। तर अशा पद्धतीने वाटण झालं। आता इथे बघा, आपली ही अंडी एकदम परफेक्ट अशी उकडली गेलेली आहे। टरफल एकदम व्यवस्थित निघत आहेत आणि दिसायला तर एकदम पांढरी शुभ्र आहेत। ही जर उभी चिरून तुम्ही बघितलीत ना तरी आतला जो पिवळा भाग असतो ना तो पण एकदम पिवळसर राहतो, तो काळा सुद्धा पडत नाही। फक्त टायमिंग लावून उकळत्या पाण्यामध्ये याला 10 मिनिटच शिजवून घ्यायचं। संपूर्ण अंड्यांची टरफल काढून घेतली आणि आता सुरीने त्याला असे उभे काप देऊन घेऊयात, कारण आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये ही अंडी टाकणार तर ग्रेव्ही मधला सगळा मसाला याच्यामध्ये मुरतो, त्यामुळे ही अंडी टेस्टी लागतात। आता आपण ही अंडा करी मातीच्या भांड्यामध्ये बनवतोय। तर हे मातीचं भांडं मी डायरेक्ट गॅसवरती ठेवलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। गॅसची आच एकदम बारीक ठेवायची जोपर्यंत आपण फोडणी घालत नाही तोपर्यंत। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरे टाकले थोडेसे, अजून एक बारीक साईजचा कांदा बारीक चिरला तो फोडणीत टाकून घेतला। तो जसा लालसर होईल ना त्यानंतरच आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालतोय। तर मी पाव चमचा हळद घातली, 1 चमचा मिरची पावडर घातली आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला असेल तुमच्याकडे तर तो घाला, किंवा कोणताही तुमच्याकडे मिसळलेला मसाला असेल तर तो तुमच्या तिखट जसं आवडते त्यानुसार घालायचा। छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण केलेलं मिक्सरच्या भांड्यातलं संपूर्ण खोबरं, आलं, खडे मसाल्यांचं वाटण यात टाकून घ्यायचं आणि छान परत एकदा तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं। एकदम टेस्टी, झणझणीत आणि खूप मस्त अशी ही रेसिपी बनलेली आहे। एकदा अवश्य ट्राय करा। आवडली तर वेदिकाज रेसिपीजला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। आता याच्यातून जेव्हा तेल सुटायला लागलं तेव्हा आपण तिथे 2 ग्लास गरम पाणी घालून घेतलं। पाणी शक्यतो थोडंसं गरम करूनच या ग्रेव्हीमध्ये घालायचं, म्हणजे टेस्ट बदलत नाही। आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। यातले सगळे मसाले व्यवस्थित पाण्यात मोडून घ्यायचे। जेव्हा याला उकळी येईल ना तेव्हाच याच्यामध्ये अंडी सोडून द्यायची। बस एकदा अंडी त्याच्यामध्ये सोडली की 5 मिनिटासाठी छान याला असं मस्त उकळू द्यायचं, म्हणजे यातला जो मसाल्यांचा स्वाद आहे ना तो अंड्यांमध्ये उतरतो आणि छान अशी अंडा करी तयार होते। वरून आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चला पटकन ही आपली अंड्याची भाजी, अंडा थाळी तयार आहे। छान अशी गरमागरम भाकरी, इंद्रायणी तांदळाचा भात, थोडासा कांदा, परत लिंबू आणि ही अशी मस्त गरमागरम अंडा करी। संडेला एकदा असा हा मेनू नक्कीच होऊन द्या आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि आवडली असेल ही अंडा करी तर नक्की एकदा कमेंट करून अवश्य सांगा.